जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र जय महाराष्ट्र। अपनी सही महत्वपूर्ण सही ही करून आपण आपल्या कामाला निघायचं आहे। मकर संक्रांतीचा जय महाराष्ट्र शुभेच्छा। जय महाराष्ट्र साहेब बरे आहे ना? कल्पनाबाई तिकडून जाऊ नका, इकडे एक सही करून जा, नाहीतर अंकासाठी करून जा, तिकडे जाऊ नका। चंद्रपड्यात नेहमी जायचं असतं तुम्हाला, पण एक सही करा। अंगठा पॅड आहे बघा, एक महत्वपूर्ण सही आहे बघा। आमचे पत्रकार आता सचिन राणे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांना देखील मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि ते आलेत आता ते आपली जी न्यूज आहे ते आपली चांगल्या प्रकारे अख्ख्या महाराष्ट्रावर ते पोहोचवतील। जय हिंद जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू ताई। जय महाराष्ट्र। हो मकर संक्रांतीचे हो झाला बोला हॅपी मकर संक्रांति बोलो बोलो। हाँ हाँ आपण हे नाव लिहूया। हाँ इतना इसका ही ना ऊपर और उसको जरा भाई साइन कर दीजिए। अरे यार मी ते लिहिलं। जल्दी उसको बुलाने 11 बजे जाता है ना। सभी नायगांव के सभी नागरिकों को मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं। दोस्तों हम अभी पैदल जा रहे हैं, ये जो ब्रिज अधूरा पड़ा है उसको पूरा करने के लिए हम लोग यहाँ बैठे हैं। आपका एक सिग्नेचर होना बहुत जरूरी है, इसलिए आपको विनती करते हैं तो आप ऐसे ही देख के अनदेखा मत कीजिए। ये आपके लिए काम हो रहा है, आपके लिए काम हो रहा है, हम आपके लिए बैठे, आपकी सेवा में लिए बैठे। कृपा करके एक सिग्नेचर करो और ये जो हमारा अधूरा काम है वो पूरा करने के लिए हमारा साथ दो। ये काम जनता के लिए, जनता की सुविधा के लिए, क्योंकि जनता है तो हम सब है। हमें क्या नायगांव में काफी सारी असुविधाएं हैं तो हमको पूरी करनी है, इसलिए अभी ये शुरुआत है। हमारा यहाँ पर एक ब्रिज का काम हो रहा है, दूसरा शौचालय का काम चालू है शिवसेना के माध्यम से। भाई सिग्नेचर करा साइन कीजिए ब्रिज के लिए साइन कीजिए। हम जो बुजुर्ग नागरिक है, हमारे बीमार है, बुजुर्ग है, अपंग व्यक्ति हैं, वो रिक्शा से उतर के स्टेशन पे चल के जाना पड़ता है। बहुत दुख की बात है, क्योंकि हम लोग नायगांव एक ऐसा स्टेशन है जो जिसके टिकट काउंटर तक रिक्शा नहीं जाती, बाकी सारी स्टेशन पे टिकट काउंटर पर रिक्शा जाती है। आपको विनती है, आइए अपना सहयोग दीजिए और आप उसका लाभ उठाएं। त्याने काय होईल एवढं चालायचं ते चालावं साइन कर दीजिए। नमस्कार भाइयों बहनों, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की ओर से यहाँ पर 2 दिन का धरना आंदोलन। आणि आता तुम्हाला मी ब्रिज पण दाखवतो, ज्या ब्रिज साठी काम चालू आहे। पदाधिकारी पाहू शकता सुविधा के लिए बैठे हैं। सुरुवातीपासून ब्रिज दाखवतो तुम्हाला मी। हमारा ये ब्रिज सोपारा खाड़ी का पुल आधा करके पीडब्ल्यूडी ने रखा है और काम पूरा नहीं हो रहा है। पाहू शकता इससे बहुत दिक्कतें आ रही है। आता मी तुम्हाला ब्रिज पण दाखवतो, ज्या ब्रिज साठी काम चालू आहे, धरणे आंदोलन चालू आहे ते। इथून आपण स्टार्ट करूया ब्रिजचं काम। बघा इथूनच आहे, पाहू शकता ज्या ब्रिज साठी आणि शौचालयासाठी जी मागणी चालली आहे यांची, ते कशा प्रकारे ते तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनल माध्यमातून। आइए सब भाई बहनों, भाइयों आइए, माता
पाहू शकता हा ब्रिज अतिशय गळमळलेल्या अवस्थेत आहे. पाहू शकता हे बघा, पाहू शकता हे कधी पण बांधकाम बघा हे शिवसेना के पदाधिकारी आपकी सुविधा के लिए बैठे हैं. ब्रिजचं, आणि अतिशय एकदम खराब बांधकाम केलेलं आहे. याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला असेल, कोणी पैसे खाल्ले असतील याचा विचार पण करण्यात यावा. पाहू शकता ब्रिज आता तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आहे. पाहू शकता हा ब्रिज अतिशय गळमळलेल्या अवस्थेमध्ये बांधण्यात आला आहे. पाहू शकता किती करोडो रुपयांचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झाला आहे, हे पण तुम्ही पाहू शकता. बघा पाहू शकता आलू पराठा ठंडी मिट्टी पंजाबी लस्सी 10 रुपए गिलास 7 रुपए गिलास. गरम आलू पराठा दही आलू पराठा ठंडी मिट्टी पंजाबी लस्सी 10 रुपए गिलास 7 रुपए गिलास. पा आलू पराठा दही आलू पराठा ठंडी मिट्टी पंजाबी लस्सी 10 रुपए गिलास 7 रुपए गिलास. गरम आलू आणि या ज्या पायऱ्या आहेत, आलू पराठा ठंडी या पायऱ्या कशा प्रकारे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. अतिशय लहान प्रकारे आहेत, लहान पायऱ्या आहेत. दोन वयस्कर नागरिक अतिशय जिकिरीने प्रवास करतात इथून, जिकिरीने प्रवास करतात इथून. पाहू शकता तुम्ही बघा. आता हे वजन घेऊन हे लोक नागरिक कसे जाणार याच्यावरून ते पण लक्षात घ्या. पहा एवढ्या पायऱ्या चढणार बघा, वजन घेऊन कसं जाणार ते पण विचार करण्यात यावा. आणि या पुलाचं बांधकाम ताबडतोब नव्याने सुरू करण्यात यावं आणि ताबडतोब पूल बांधण्यात यावा. एक पत्रकार म्हणून मी विनंती करतो प्रशासनाला, कारण नागरिकांना वजन घेऊन जाणं म्हणजे फार जिकिरीचं होत आहे. आणि वयस्कर नागरिक अतिशय जिकिरीने प्रवास करतात या पुलावरून, पादचारी आहेत बघा. पाहू शकता पाहू शकता. आणि शौचालय सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. जे शौचालयाचं बांधकामासाठी हे जर तकलीफ घेतात आहेत धरणं आंदोलन करून, ते बांधकाम सुद्धा शौचालयाचं कसं आहे ते दाखवतो मी तुम्हाला. पाहू शकता मोबाइल टेम्पर ग्लास 40 रुपये. 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 आवश्यकता हॅलो हो काका, आता जाऊ नका कोणी तिकडे, या साईडला कोण आहे का बघा तिकडे, आवाज द्या काका. हो काका तिथे आवाज द्या, कोण आहे ना, कोण नाही ना, शौचालय करतात आहे ना, कोण आहे ना आतमध्ये बघा.
कोण आहे का बघा? थांबा, जाऊ नका कोणी. कोण नाही ना? एक पण माणूस नाही ना? हां, मग बघू शकता ही शौचालयाची दुरस्थ बघा. ज्या शौचालयासाठी धरणे आंदोलन चालू आहे, जरा एक बार बघू ना कोण आहे का. मग तो व्हिडिओ काढतो मी. एक सेकंड जरा जाके देखो कोई है क्या, क्योंकि अच्छा नहीं लग रहा है ना. तो मेरे को शौचालय दिखाने का है, इसके लिए धरना आंदोलन चालू है ना. वो शौचालय बन रहा है कि नहीं बन रहा है? एक मिनट रुको. कोई नाही ना? दिखाऊ ना. तर पाहू शकता इथे बघा घाणीचं सगळं साम्राज्य झालेलं आहे. आणि इथं कोण नाही म्हणून सांगतात हे लोक. शौचालयाची दुरवस्था दाखवतो तुम्हाला मी. भाई शौचालय बांधलं की तर शौचालय बना रे. हे संडास बना रे. थांबा एक मिनिट. संडास बना रे. पाहू शकता तुम्ही, संडास बनवायचं काम चालू आहे. पाहू शकता शौचालयाचे बांधकाम चालू है. ये कभी तक हो जाएगा शौचालय बनाने का? कभी तक हो जाएगा? कोई नहीं ना उधर? उधर कोई लेडीज वेडीज नहीं ना उधर है? नहीं इधर दिख क्या होना करके वीडियो निकालने का कोई नहीं आता है. इधर नहीं आता ना कोई? बांधकाम चालू है ना आपका? कोई नाही ना? तर आपण पाहू शकता हे बघा शौचालय बांधण्याचं काम चालूच आहे. आपल्याला नेहमी खरं दाखवायची सवय आहे पहिल्यापासून. आपण कधी खोटं काम केलं नाही आणि आपल्या 100% समाजकारण पाहिजे या मताचा मी आहे. काका जरा इकडे बाहेर या लवकर चला. आता शौचालयाचं बांधकाम चालू आहे, पण नागरिक कुठे पण करतात आहे त्यांचं काम. पाहू शकता अतिशय घाण करून ठेवले इथे. हो काका व्हिडिओ काढायचा चला ना लवकर. तर पाहू शकता नागरिक कुठे पण घाण करतात आहेत. पाहू शकता अतिशय परिसर घाण करून ठेवला आहे आणि कुठे पण लघवी करून काय करून बघा. आणि तसं म्हणजे नारळाच्या बघा कसं टाकून ठेवलं आहे कचरा वगैरे. घाण चालली आहे, वास मारतो इथे. घाण एकदम उलटी येण्यासारखा वास मारतो आहे. पाहू शकता अतिशय उलटी येण्यासारखा घाण वास. तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्या घाणीमध्ये जर नागरिक आरोग्य बिघडण्यासारखं काम करत असतील आणि इतरांचं आरोग्य बिघडवत असतील तर विनंती है ए भाई तुम लोग ऐसा तंबाकू गुटखा खाने से अच्छा ना काम फटाफट करो शौचालय का, समझा? ठीक है. पत्रकार आने सचिन सुभाष राणे जुचंद्र, ठीक है. ये ऐसा टाइम पास मत करो, शौचालय का काम फटाफट करो. इधर गंदगी के वजह से आदमी बीमार भी गिर रहे हैं, ठीक है. अभी उधर हम लोग का धरना आंदोलन चालू है. उन लोगों को बोलिए कि इधर पेशाब मत करो, आदमी भाग जाता है, काम नहीं करता है इधर. बात से ना बात मारता है ना. हाँ भाई इधर पेशाब मत करो, वेस्ट में जाना उधर तुम्हारा ये शौचालय. कोई आएगा तो इधर बोर्ड लगा देना पेशाब मत करना करें. बाथरूम में चला गया यार, आदमी भाग जाता है. देख आदमी देख के भाग जाता है. हाँ, इतना स्पीड पे काम किया ना सेठ. आपने अच्छा काम किया है, बहुत अच्छा काम किया है. मैं देखा आपका काम अच्छा चल रहा है. बहुत स्पीड बहुत स्पीड से काम चालू है. देखा और देखो ये भी नहीं था, ये अपना बांधकाम करके पूरा प्लास्टर करके ये कचरा हाँ. वचरा सब निकाल के डाइट वेट कचरा बाथरूम सब कुछ था इधर. बराबर. नहीं आपका काम अच्छा कर रहे हैं आप. हाँ, तो बहुत स्पीड से काम किया. बराबर. वो साइड भी किया, वो साइड भी. वो साइड भी किया ना. लेडीज इधर नहीं बाहर से वो साइड. अभी लेडीज का नहीं दिखा क्या? कोई जा रहे हैं तो अच्छा नहीं लगता है. बंद करके रखा हूँ, बंद है उधर का ना. पतला देके रखा हूँ. ठीक आहे. चला आके बाथरूम तर आपण पाहू शकता काम जोरात चाललेलं असं म्हणणं आहे यांचं. कोई नाही ना उधर? कोई है नाही ना? कोई है नाही ना लेडीज? काम चल रहा है. हाँ काम चालू है. बघा किती जोरात आणि फटाफट काम चालू है बघा. अभी कितना दिन में हो जाएगा आपके हिसाब से? हाँ तो कल परसों में हमारा ये प्लास्टर खत्म हो जाएगा. अभी टाइल्स बिठाऊंगा कैसा खत्म. मतलब 3-4 दिन में हो जाएगा. हाँ 3-4 दिन में हमारा प्लास्टर का बांधकाम का काम खत्म. अभी अरे, ये टाइल्स आएगा नया. 3-4 दिवसात काम होईल असं त्यांचं म्हणणं आहे. जरा प्लीज करना रिक्वेस्ट है हमारा गाँव वालों का, नहीं. ठीक है. तर खत्म हो जाएगा हमारा काम. 3-4 दिन में खत्म होगा. 3-4 दिनमध्ये हे काम चालू म्हणजे बंद होऊन जाईल, म्हणजे संपून जाईल. नया टाइल्स आएगा. नया टाइल्स लागेल, होऊन जाईल. टाइल्स लगेगा. 3-4 दिवसात हे काम होऊन जाईल
आणि पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र नेहमी खरे बोलतो आणि खरं तेच दाखवतो, 100% खरं बोलतो. आणि यांचं म्हणणं आहे आता 3-4 दिवसामध्ये काम होऊन जाईल, पाहू शकता. आणि नागरिकांना विनंती आहे की कृपया इथे लघवी शौच करू नका, कारण तिथे वेस्टला आहे, तोपर्यंत तिकडे वापर करा. कारण या घाणीच्या वासामध्ये लोक काम नाही करू शकत. हम लोग खाना खाते जाते हैं तो इधर इधर आके सबका जाते देखो. हा, आणि बघा जर हे लोक जेवायला जातात तर इकडे येऊन लघवी करतात. काय म्हणणं आहे तुमचं आता? हाँ आपका क्या कहना है अभी इसके बारे में? क्या इधर पेशाब मत करो. हां, इधर काम मग पाहू शकता बाथरूम हे सबसे काम होता है. चालू आहे, इकडे काम चालू आहे बाथरूम आणि दोनों तिथे कडे दरवाजामध्येच हे करतात, लघवी करतात. कडे इधर. अरे कसं काय काम करणार नागरिक आपले हे जे कामगार लोक आहेत ते? तर हे पण लक्ष द्या. हे बघा कुठे पण लघवी करतात, जिथे लघवी करतात. काय आता हा व्हिडिओ केल्यावर बाकी रहता है ना तो इथे पण लक्ष द्या. आणि हे 3-4 दिवसात काम होईल. हे बघा इथे पण लघवी करून आले बघा. आता इथे पण लघवी करतात, मी दाखवत नाही ते, पण गाणीच्या वासाने जीव जात असेल नंतर पण कामगारांचं काम करताना. हे बघा काम फास्ट चालू आहे एकदम. ताबडतोब डिझाईन पण मारतात आहे बघा टाईलसाठी, टाइल्स बिछाने के लिए. टाईल बिठाने के डिझाईन पण मारतात आहे. तर होऊन जाईल यांचं असं म्हणे 3-4 दिवसाचं काम होऊन जाईल. तो ये रेल्वे वालों की तरफ से ना, IWच्या तर्फे आहे हे, पाहू शकता. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय, कारण जे कामासाठी आम्ही आलो ते काम दाखवलेलं आम्ही. साहेब जरा 1 मिनटं या ना जरा प्लीज. इथे जे लघवी करतात ना इकडे ते घाणीच्या वास इथे हिंदी में बोल मराठीमध्ये साहेब, इथे जी लघवी करतात लोक, तर कामगारांचं असं म्हणणं की घाणीच्या वासामध्ये आम्ही काम नाही करू शकत. ते बघा वासाने बघा जीव तर मी उलटी पण केली आता, म्हणजे मला कप निघाला होता. पण साहेब जरा बघा कोण येत असेल ना प्लीज त्यांना रोका. आणि त्यांच्या दरवाजात लघवी कोण जातात साहेब, बघा ना. पण काय आता इथं झालं नका देऊ का, मला 3-4 दिवसाचं काम खतमच करायचं आहे त्या लोकांना. दांडे मारो त्यांना लघवीला जात असतील तिकडे त्यांना. ठीक है, अभी सब लोग आपका हेल्प करेंगे, मैंने बोल दिया है, टेंशन मत लेना, जाओ. तर दांडे मारा कोण जात असेल ना, कारण ते वासामध्ये बघा त्यांना काम करायला होत नाही, डबा पण खाऊ शकत नाही ते लोक, कामगार लोक. जरा प्लीज जरा रिक्वेस्ट आहे साहेब. तर आपण रेल्वे पोलिसांना सांगितलेलं आहे. हां, आणि त्याच्या दरवाजात पण लघवी करून जातात साहेब. जरा त्यांना 3 दिवसात काम खतम करू दे कसं पण परतीमध्ये, आणि चांगलं काम करू दे. साहेब जाऊ नका, दांडे मारती साहेब. अभी आप पेशाब करने जाएंगे, साफ डांडा मारेंगे. वेस्ट में जाओ, उधर पेशाब करो, इधर कोई जाना मत. वेस्ट में जाओ, वेस्ट में. इधर ये गंदगी करने का अलाउड नाही तुम लोग. आपण साहेबांना पण सांगितलेलं आहे, साहेब बघतील आता काय ते. आणि पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र सर्व नागरिकांच्या भल्याचा विचार करतो आणि 100% समाजकारणाच्या मागे असतो. पैशाच्या मागे धावत नाही, फक्त नागरिकांचं भलं झालं पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे. जय महाराष्ट्र.